अरे लवकर करा, आपल्याला अजून खूप न्यायचंय. लवकर लवकर करा. लवकर हात चालवा, नाही तर एक गाडी बोलवावी लागेल. किती काम आहे. मी काय म्हणते, आपण थोडा वेळ झोपायचं का? काय म्हटलं तुम्ही? काही नाही, मी तर म्हणत होते की आपण लवकरात लवकर काम करू आणि मग आराम करू. आणि जेव्हा मुंग्या आपलं काम संपवण्याच्या कामात लागल्या होत्या तेव्हा त्यांना एक मोठा आवाज ऐकू आला. हा आवाज कसला आहे? मला कसं माहिती असेल? मी पण तर इथेच आहे ना तुझ्यासोबत. मला काय जादू न कळणार आहे का? चल बघून येऊ. त्या दोघी पण हळूहळू त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागल्या. काही कठल किंवा आंबा मिळाला तर आपण इकडे मस्ती करणाऱ्या मुंग्यांवर ते ठेवू. तिकडे बघ. अरे तिथे एक मधमाशी बेशुद्ध पडलीये. मला वाटतं की आपण हिला डॉक्टर किन्नरकडे घेऊन जायला पाहिजे. अरे ही तर शुद्धीत आहे. तर तिला बेशुद्ध होऊ दे, मग घेऊन जाऊ. झाली बेशुद्ध. चल ही इकडे, हिला तुझ्या डोक्यावर ठेवून घेऊन जाऊ. हा गरज नाही. तर मग हिला उचलून घेऊन जाऊ. तू डोकं पकड, मी पाय पकडतो. नाही नाही, हे नाही चालणार. तू हिचे पाय पकड, मी तिचं डोकं धरते. सगळ्यांना हे कळलं पाहिजे की आपण किती महान आहोत. त्या मधमाशीला घेऊन त्या दोघीही डॉक्टरकडे जाऊ लागल्या. वर झाडाच्या शाखेवर बसलेला पतंग हे सगळं बघत होता. ओहो, बिचाऱ्या मधमाशीला या दोघांनी बेशुद्ध केलं आणि आता किडनॅप करून घेऊन चाललेत. आता दाखवते यांना. हे सगळं कसं घडलं? जे झालं ते नव्हतं घडायला पाहिजे. गुरुजी, तुम्ही असे मागे पुढे का चालत आहात गुरुजी? ओह माझ्या शिष्या, मी तुला काय सांगू. मी एका खोडकर हत्तीला रडू न येण्याचं औषध दिलं होतं. मग काय रडणं थांबलं, पण त्याचं हसणं सुरू झालं. ते काही असो, रडणं तर थांबलं ना. हा ते थांबलं. गुरुजी तिथे पहा, एक संधी स्वतः चालून येते. पाऊस, तेही वसंत ऋतूमध्ये. अरे गुरुजी, वर नाही, खाली पहा. तू बरोबर बोलतोयस माझ्या शिष्या. जरा बघा तर गुरुजी, असं वाटतंय त्याला चालायला त्रास होतोय. आपण जाऊन त्यांची मदत करायची का? नाही नाही, त्यांना हळूहळू येऊ दे की. पण असं का गुरुजी? अरे ते मास्तर आपल्यासारखे डॉक्टर्स आपले इंटरनॅशनल प्रश्न विचारू शकतो. म्हणजे कसे प्रश्न? तुम्ही याला इथे आणायला उशीर का केला, असे प्रश्न. तुला बुद्धीच नाही. जेव्हापासून तुमच्या सोबत राहतोय तेव्हापासून. डॉक्टर, जरा बघा तर, हा बेशुद्ध झाला. तुम्ही हिला इथे आणायला उशीर का केला? हा जेव्हा पडला होता ना तेव्हा शुद्धीत होता डॉक्टर. आम्ही ह्याच्या बेशुद्ध होण्याची वाट बघत होतो. बघ तर, डॉक्टर किती लक्ष देऊन चेकअप करतात आहेत. हो हो, हे तर खूपच तज्ञ डॉक्टर आहेत. आणि तेव्हा मधमाशांचा समूह तिथे पोहोचला. अरे बघ, मधमाशांचा कळप. तुम्ही माझ्या भावाला किडनॅप का केलंय? नाही, आम्ही त्याला किडनॅप नाही केलंय. मग तुम्हीच तर त्याला इथे आणलं आहे. मधमाशांचा समूह आणि मुंग्यांमध्ये एक भांडण सुरू झालं. एका साधारण गोष्टीवर इतके भांडतायत. हे काय होतंय? मी स्वप्न बघतोय का? स्वप्न नाहीये ग, तुझ्या शुद्धीवर येण्यासाठी हे भांडण सुरू आहे. तर मला काय झालं होतं हे सांगून भांडण थांबायला पाहिजे. हो, तू हे नक्कीच केलं पाहिजे. पण मग सगळ्यांना माझ्या चुकीबद्दल कळणार. तरी तुला सगळ्यांना खरं सांगावंच लागणार, मग भांडण थांबेल. ठीक आहे, तुम्ही सगळे थांबा रे. वा, किती शांत वाटतंय. बघा ते काय की मी पडली होती आणि बेशुद्ध झाली.
ओहो, फसले. इथून पळावं लागेल, नाहीतर या मधमाशा मला मारून माझी चटणी बनवून टाकतील. बघितलं काय बोलली ती? बघितलं नाही, पण त्याचं म्हणणं ऐकलं. खरं काय आहे हे न ऐकता तुझ्याशी भांडण केल्याबद्दल माफी मागते. मधमाशीकडनं खरं ऐकल्यानंतर मधमाशांच्या समूहाला घाई केल्याची आपली चूक समजली आणि त्यांनी मुंग्यांकडे माफी मागितली.